नवथा काळा गोरा खुदानं ठिंगणा. परमात्मा सगुण झाला, त्याला एकट्याला कर्मेना, म्हणून तर त्याने या विश्वाची निर्मिती केली. पण अन्न पचवण्याची दानत फक्त वारकऱ्याची. महाराज म्हणजे तुमची श्रद्धा दृढ असेल, निष्ठा असेल, भाव असेल, विश्वास असेल तर तुम्हाला दगड सुद्धा तारू शकतो. पण दुर्जनाचा सज्जनावर परिणाम होत नाही. प्रभा विश्व अवघा रंग एक झाला. रंग नाही, ईश्वराच्या ठिकाणी रंग नाही. तुम्ही निळोबरायांना विचारा. निळोबराय म्हणतात नवथा काळा गोरा खुदानं ठिंगणा. तो काळा नाही, तो गोरा नाही, तो खुदा नाही, तो ठेंगणा नाही. एका वाक्यात बोलतो, ईश्वराच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, स्वगत भेद नाही, देश भेद नाही, काल भेद नाही, वस्तू भेद नाही. तो सगुणही नाही आणि निर्गुणही. हा प्रश्न श्रुतीला पडला, म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आणि सगुण निर्गुण एकू अनुमानेना. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. किंवा पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र नाही, सूर्य नाही, नाही, फक्त अवघे शून्यच होते. तो परमात्मा कोणी नाही, पण तो परमात्मा वास्तव ईश्वराच्या ठिकाणी तो नामातीत आहे, तो रूपातीत आहे, तो गुणातीत आहे. पण विचार केला तर याहीपेक्षा तो वेगळा आहे. बर, त्याची नावं अनेक आहे, रूप अनेक आहेत. ऐका, असा असलेला परमात्मा एकच प्रमाण घेऊन पुढे जाऊ. निर्गुण, निराकार, नाहीजा, आकार. बस तो कसा आहे? गुणरहित आहे. असा असलेला परमात्मा, त्याला संगतीची गरज भासली. कशी? तर प्रमाण बोलून गेलो. पहिले कोठेच नव्हते, चंद्र सूर्य तारा अवघे शून्य जी होती पै, पण कानोबा तेरे तेरे. पुढे तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती. ही ढालगज कोण? तर नाथ बाबांना विचारा. सगुण गुण माया आणि आली कोलातीनं खेळाया. हिने काय केलं? चौशून्यामध्ये मांडीला वेळू आणि ब्रह्मा विष्णू हिचे बाळू. बाळ कोणी बनवलं? मायेमुळे निर्गुण ब्रह्म सगुण झालं, साकार झालं, आकाराला आलं आणि नाव आणि रूप त्याने धारण केलं. कशामुळे केलं? तर त्यालाही मायेची संगत मिळाली. किंवा एक अभंग परिचित आहे, पती जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची नवरीवरून पतीवरचा धर्म पाहू माझा. अर्थात असा असलेला परमात्मा मायेच्या संगतीमुळे तो निर्गुण निराकार असलेला तो सगुण साकार झाला. याचा अर्थ आहे त्यालाही संगतीची गरज भासली. इतक्यावर थांबला नाही. निळोबराय म्हणतात परमात्मा सगुण झाला, त्याला एकट्याला कर्मेना, म्हणून तर त्याने या विश्वाची निर्मिती केली. एकलेची न कंठवेची म्हणून याने निर्माण केली 14. ही 14 भुवने का निर्माण केली? याचं एकच उत्तर आहे का देवालाही संगतीची गरज भासली. मग देवाला अंश अंशी संबंध आहे. जिथं देवाला संगतीची गरज भासते मग त्याचा अंश हा जीव आहे. ममय वंशी जीवा लोके. मग त्या अंशाला सुद्धा का संगतीची गरज भासू नये. आणि त्या देवाचंच रूप आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे भिन्न नाही. म्हणजे जिथं देवाला संगतीची गरज भासते तिथं साधूने का म्हणू नये? त्याची गडावे संगती विठाला. तुमच्या पुढे आता मी 3 संगती ठेवतो. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सुसंगती. ऐका, आता कुसंगती आहे का? ही कुसंगती कुणाच्याही जीवनामध्ये येऊ नये. ही कुसंगती ज्याच्या जीवनात आली त्याची बर्बादी झाली, समजून घ्या. मग कुसंगतीमध्ये कोण येतो? तर आपण तुकोबरायांकडून समजून घेऊ. संगतीमध्ये तुकोबरायांनी पहिला घेतला दुर्जन. कोण घेतला? दुर्जन. आपल्या जीवनात दुर्जनाची संगत घडू नाही. कोण घेतला? तुकोबरायांचं वाक्य याच्या पुढे आहे. तुकोबराय म्हटलं, जसं पिसळलेल्या कुत्र्याचं भय
जसा मनुष्य धरतो तसं सज्जन माणसाने दुर्जनाचं भय धरावं. तुकोबरे त्याचे पुढे सांगतात, जसं रोगी माणसाच्या अंगावरची हवा निरोगी मनुष्य आपल्या अंगावर येऊ देत नाही, तसं सज्जनाच्या अंगावरची हवा सुद्धा अंगावर येऊ देऊ नये. कारण सज्जनाच्या दृष्टीत विषय, सज्जनाच्या बोलण्यात विषय, सज्जनाच्या श्वासात विषय. विठाला त्याचे पुढे सांगतात, दुर्जनाचे भय धरावे त्या परी. कसं? जसं पिसळलेल्या कुत्र्याचं धरतो तसं. इतकंच नाही, तुकोबराय म्हणतात दुर्जनाच्या सहवासात थोडं जरी गेलं तरी परिणाम होतो. त्याच्यावर मोठमोठ्या कथा आहे, पण एक सांगतो एक मिनिटात करण्यासाठी. विठाला भगवान परमात्मा वैकुंठामध्ये शयन करीत असताना लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी सुदर्शन घे. अरे कोणी जर वैकुंठात आलं ना तर त्याला इथून परतव. पण योगायोगाने अश्विनी कुमार भगवंताच्या दर्शनाला आले. तर अश्विनी कुमारांना पंख आहे, पण लक्ष्मीला वाटलं घोडा आणि पंख हे समीकरण जमत नाही, म्हणजे राक्षस मायावी असावे. म्हणून लक्ष्मीने काय केलं, सुदर्शन घेतलं आणि त्या घोड्यांचे पंख छाटले. ते होते अश्विनी कुमार. मग अश्विनी कुमार विव्हाळू लागले, श्रीहरीचा धावा करू लागले. देव झोपेतून बाहेर आले, अरे माझ्या भक्ताची कोणी छळ केला म्हणून बाहेर आले तर पंख तुटलेले आहे. आणि तितक्यामध्ये सूर्याचा रथ आकाश मार्गाने जात असताना सूर्याच्या रथाचा जो घोडा आहे तो हे दृश्य पाहत होता. म्हणून सूर्यनारायणाने त्याच्या पाठी, अरुणाने त्याच्या पाठीवरती चाबूक मारला. चाबूक मारल्यामुळे त्याला दुःख झालं आणि दुःख झाल्यामुळे तो जरा किंकाळला. आणि ते पाहून लक्ष्मीला दुःख झालं आणि मग स्त्री हरीने शाप दिला, माझ्या भक्ताचे पंख छाटले तरी तुला दुःख झालं नाही, पण परपुरुषाचं दुःख पाहून तुझं अंतकरण विवळलं ना, जा तू घोडी होशील. काय होशील? घोडी होशील. मग लक्ष्मीने म्हटले, प्रभू तुम्ही दयाळू आहे, तुम्ही कृपाळू आहे, पण तरी सुद्धा मला शाप दिला. हा परिणाम फक्त संतीचा आहे. कशाचा आहे? कशावरून? कारण तुम्ही ज्या सापावरती झोपतात ना तो सर्प विषारी आहे. तो शेष कसा आहे? विषारी. त्या शेषावरती झोपतात म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झाला आणि मला शाप दिला. मला म्हटले घोडी ना, मी घोडी होईल, पण मी शाप देते, तुम्ही सर्प व्हाल. विठाला शाप मागितला. मग घोडी मंद्राचल पर्वतावरती गेले. भगवंत शेषाचा अवतार घेतला, ते पाताळात गेले. मग नाग श्रावण शुद्ध पंचमीला ते शापमुक्त झाले. मग त्यावेळेला भगवान वारुळातून नागाच्या रूपाने आले. तिथं घोडी आली. तर मोठी कथा आहे आणि तो नागपंचमीचा सण आपण करतो. आता पुढचा विस्तार मला करायचा नाही, फक्त मुद्दा इतकाच आहे की हे का घडलं, फक्त संतीचा परिणाम. विठाला पहिला घेतला दुर्जन. ऐका, एका गावामध्ये इतकी विचित्र व्यक्ती, भयान विचित्र. बाबा ते रस्त्याने जरी चाललं ना भांडण लावायचं. लग्नाला नेलं भांडणच लावायचं. सप्ताह कमिटीत घेतलं तरी भांडणच लावायचं. अंतविधीला गेलं तरी भांडणच लावायचं. गावकरी म्हणे, अरे एक काम करा, याला सत्संग घडला असं काहीतरी करा, याला सज्जनाच्या संगतीत जाऊ द्या. गावाने वर्गाने जमा केली आणि चातुर्मासात त्याला पंढरपूरला पाठवलं. 4 महिने गेलं. चंद्रभागे स्नान, प्रदक्षिणा, भगवंत दर्शन, कथा श्रवण करत होतं. चातुर्मास संपला, निघाला. एका गावात मुक्कामाला आला, थांबला मारुतीच्या मंदिरात. पण त्या गावामध्ये एक आजोबा नेहमीप्रमाणे दर्शनाला यायचे. त्या आजोबांनी बघितलं, अरे वारकरी आलाय कोणीतरी, बाबा जेवणाला चला. हे जेवणाला गेलं. आता याने जेवण करा, उद्योग करायची गरज होती का? ते जेवण केलं आणि ते आजोबाला म्हटलं, आजोबा ऐकलं का, आपला पायगुण लय अवघड आहे. खरंच काहीची पायगुण असतात तशी. हा म्हटले काय, आज मी तुमच्या घरी जेवण केलंय म्हणे. हो, आज मध्यरात्री तुमच्या घरी लक्ष्मी येणार
आणि लक्ष्मी आली का पक्के पाय धरा. ती विश्वासू म्हातारा त्याने विश्वास ठेवला. जेवण झालं, मुलगा मंदिरात सोडवायला निघाला. त्या मुलाला सांगितलं, अरे तुला माहिती नाही, तुझी पत्नी मध्यरात्री तुझ्या वडिलांना पाय चेपायला लावते, सेवा करायला लावते. सोनबाई भांडे घासत होती ओट्यावर. त्याला म्हटलं, ऐकलं का, तुमचा म्हातारा नुसतं माळ करे, पण झोपताना माल घेत, तशी झोप येत नाही. तिघांना 3 युक्ती सांगितल्या, व्यवस्थित जेवण केलं आणि पद्धतशीर झोपलं. भाऊ तिघही जागेच ना. म्हाताऱ्याला वाटलं लक्ष्मी येणार आहे, जागा म्हातारा. सुनबाईला वाटलं म्हातारा माल घेतं, जागी. आणि मुलाला वाटलं पत्नी सेवा करायला होती. मध्यरात्री सुनबाई उठली आणि हळूहळू म्हाताऱ्याच्या कोट जवळ आली. अहो म्हातारा जागच होतं, वरती बघितलं नाही ना. काय सांगितलं होतं, लक्ष्मी येणार आहे. म्हाताऱ्याला वाटलं आली लक्ष्मी. म्हातारा उठलं, पाय धरले. हो ते मुलाने पाहिलं. मुलगा म्हटलं, तू सांगतोय ते खरंय, माझी पत्नी वडिलांना पाय चपायला लावते. अहो नानत्या घरात भांडण लावून दिलं. मध्यरात्री आरडाओरडा, गाव जमा झालं. ते तिघं म्हटले, ते सांगताय ते खरं. ये म्हणे, ते कोण? म्हणे मंदिरात झोपलेले. एक जण गेला, कॉलर धरली, उठवला. म्हणे कार्य भल्या ग्रस्ता, जिथं जेवण केलं तिथं भांडण लावून दिलं. तो म्हणे, ऐका गाड्या, असे उद्योग मी माझ्या गावात करीत होतो. मग याच उद्योगाला गाव कंटाळला. गावाने वर्गणी केली, सज्जनाची संगती चातुर्मासात पाठवलं. मला असं वाटलं, मी 4 महिने सज्जनांच्या संगतीमध्ये राहिलो, माझ्यावरती काही परिणाम झाला किंवा नाही झाला हे पाहण्यासाठी मी प्रयोग केला. आणि माझा पहिला प्रयोग सक्सेस झाला. माझ्यावर कुठलाही परिणाम झाला. आता याला प्रमाण आहे का? दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी. भाव धरिताया तारीला पाषाणा, भाव धरिताया तारीला पाषाणा, हे भाव धरिताया तारीले पाषाणा, भाव धरिताया तारीले पाषाणा. दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी, दुर्जना सज्जना कायकारी, कायकारी. हा बाबा पूर्ण अभंग पाहून घ्या. महाराज म्हणजे तुमची श्रद्धा दृढ असेल, निष्ठा असेल, भाव असेल, विश्वास असेल तर तुम्हाला दगड सुद्धा तारू शकतो. पण दुर्जनाचा सज्जनावर परिणाम होत नाही. थोडी याच्या विरुद्ध बोलू का? सज्जनाचा परिणाम दुर्जनावरती होत नाही, पण दुर्जनाचा परिणाम सज्जनावर झाल्याशिवाय राहत नाही. आता दोन्ही बाजू सांगतो. तो कोबरा म्हटलं, एका गावात डॉक्टर आले. त्यांनी विचार केला, आपल्या गावामध्ये कुत्र्यांची शेपटी कशी आहे? सगळ्या गावात वाकड्यात राहते. तो म्हटला, आता सरळ करून टाकू. त्याने कुत्रं पकडलं, लोखंडी नळी घेतली, शेपटी टाकली. आता जोपर्यंत नळीचं ओझं होतं तोपर्यंत शेपटी कशी दिसली? मग त्याने विचार केला, गाड्या आपल्या गावातल्या कुत्र्यांची शेपटी आता सरळ झाल्या. दुसरं गाव पाहिलं काही अडचणी. परत कुत्रं पकडलं, नळी काढली, निघल का? तू कोबऱ्याला विचारा. करिता नोहे नित श्वानाचे उच्च, खापरा परिस काय करी. एक कृषी तज्ञ आला, इतकी निंबाची झाडं म्हटली, ते प्रयोग करायचा. मग त्याने काय केलं, एक बी घेतली, साखरेचं पोतं आणलं, दुधाचा टँकर ओतला, ती बी लावलं, ते रोपलं, उगलं, मोठं झालं, त्याला फळ आलं, तोडलं, तोंडात टाकलं आणि गोड लागलं. बरोबर ना? नाही लागणार ना? तू कोबऱ्याला विचार. निंबाची या झाडा साखरेचे आळे, आपुले ते फळ न संजेची, किंवा बीज तैसे फळ येती तयार. आता एक वाक्यात, निंबाचा परिणाम, साखरेचा परिणाम निंबावर होत नाही, परिसाचा परिणाम खापरावर होत नाही, लोखंडी नळीचा परिणाम कुत्र्याच्या शेपटीवर होत नाही, तसा सज्जनाचा परिणाम दुर्जनावर होत नाही. विठाला पण याच्या विरुद्ध दुर्जनाचा परिणाम सज्जनावरती होतो. दुर्जनाचा परिणाम
शेपक प्रमाणे पण तुमच्या पाठ्यातला आहे. द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला आणि कडू कैसा झाला. संगती लिंबावर साखरेचा परिणाम झाला नाही, पण लिंबाचा परिणाम द्राक्षावरती झाला की नाही, म्हणजे दुर्जनाचा परिणाम होतो. तुम्ही 200 किलो गोड तेल घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त पाव किलो झेल टाका. तुम्ही मला पाव किलो झेल 200 किलो गोड तेला पुढे काय करेल टाकून तपा. आपणा सारिखे करतात का. जर 200 किलोचा नाश नाही केला तर मला विचारा. बरोबर आहे. काय झालं एकदा ग्रामसभा झाली, सगळ्यांनी ठरवलं चालू वर्षी सप्ताह दणदणीत झाला पाहिजे. अध्यक्ष बोलले, सगळ्यांनी वरती बोटे केले. हो तुम्ही म्हणताय ना झाला पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे. सगळ्याचे बोट खाली आले आणि मधीचे फुटलं. ते म्हणजे थांबा चालू वर्षी सप्ताह बंद. त्याला विचारलं कारण काय. तो पहिली मागच्या वर्षी ठेवलं. आता 12 महिने ऍडमिट केलं था. काय कराल तुम्ही गा विठाला विठाला. पाणी घेतलं आणि बिंचवाच्या अंगावर टाकलं. आता पाणी पडल्यावर त्याने आणी केली सरळ. तो वा तुम्हाला आता गंध लावला पाहिजे. उगावला गंध लावला. आता पुढं काय झालं सांगायचं काम आहे का. आता तो काय दाबडीचा नारायण आहे काय का बसायला गंध लावल्यावर. हा ऐका लागला गंध लागला बॉम्ब मारायला. अशा काय कीर्तन करणार आहे का. हे काय कीर्तनच सांगायचं का. अरे तू अर्ध ऐकलं ना. आता काही लोक कुठलंही प्रमाण घ्यायचे कुठे बसू दे बाबा. मला कधी कधी महाराज हे पाहुणे म्हणजे सांगतो हे मुंबईचे लोक येते ना ती एकच मुक्कामाला येते किंवा 2 मुक्कामाला. पण इतकाल्या मोठ्याला बॅगीच कशाला आणते तीच मला कळत नाही. मुक्काम 2 आणि बॅगी 4. बरोबर आहे की नाही. ते आता मालेगावला उतरलं मुंबईचं दाबडीला यायचं. काळपूर्वीचा साधन एक नाही अंतर 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटर. ते निघालं 2 बॅगा हाबक दुबक. तितक्यात आमची एक वारकरी काकडा करून निघाले. तो ओ बुवा उभे राहा. म्हणजे काय कुठं म्हणे दाबाडीला. अहो मला पण यायचंय माझी एक बॅग घ्या. तो म्हणजे बॅग घ्यायला कुठली अडचण नाही दादा पण तू चाललाय हळूहळू मला पुढे. तो वारकरी धनाधन निघाला. तो म्हणजे काय राव तुकोबरांनी स्पष्ट म्हटलं ना तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी पोची. तो मग तुकोबराचं नाव सांगितलं दिव्या. पण जरा लवकर आहे. आता याला चालायची सवयने वारकरी दनादन निघाला. दाभाडीच्या अर्धा किलोमीटर मागे याची वाट पाहत बसला. पण याला लागला उशीर यायला. आणि वारकऱ्यानं पहाटी काकडा केलेला होता महाराज. खळबळ भूक लागली. एक बोलू का तुम्ही डांबर पचू शकता खडी पचू शकता अख्खा रोड पचू शकता पण अन्न पचवण्याची दानत फक्त वारकऱ्याची. काय माहिती तुमची. तुम्हाला खात्री करायची का. कमिटी मागं बसली. तुम्हाला कमिटीला सांगतो खात्री करायची का. ज्यांच्याकडे पंगत होती त्यांना विचारा. कीर्तन झाल्यावर मृदुंगाचार्यापासून यांना म्हणा चाला डबल जेवायला. याच्यातलं एक नाही म्हणला तर मी तुम्हाला पॉईंट देऊन देईन. कारण बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. तुम्हाला गोळ्या खाऊन जिरत नाही. इकडं 3दा खाऊन भूक भागत नाही. बरं ते पाहायची काकडा करते ना काकडा झाल्यावर सांगा जेवायचं का. जर नाही म्हणजे दिवस उगलेलं नसू द्यावं तर ते नाही म्हणणार आहे. बरं वारीचा अनुभव आहे ना महाराज. अहो वारीच्या रस्त्याला किलोमीटरवर पोते उभे करते लोक पोते. पण वारकरी उष्ट्या पडू देत नाही उरू देत नाही. विठाला विठाल आधीने काकडा केलेला हे काय येणे बॅग खोलली आणि बॅगीत निघाले भाऊ चांगले पदार्थ. मग वारकरी कसं जाय काय करतो लाभारे बरकत रे लाभारे बरकत रे. आणि हे तितक्यात हाबक दुबक करते पोत. काय करतो तू म्हटलं ना तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी. मग मी बॅग घेतली का नाही गात का एकच अभंग आहे काय. तू प्रमाण दिलं मी ऐकलं. आता मी प्रमाण देतो तो ऐकायचं. मग तू वारकरी म्हणे ऐक तू का म्हणे उगे राहा. आता जे जे होईल ते पहा. कुठलं प्रमाण झालं. तू का म्हणे सर्प विंचू नारायण फक्त वंदावे दुरून शिवू नये. सर्पाच्या असं म्हणतात ऐका विण सुभाषितकार सांगतात विंच वाच्या नांगीत विषय सर्पाच्या डोक्यात विषय दातात विषय मासीच्या डोक्यात विषय
पण दुर्जन माणसाच्या सर्व अंगात विष आहे. तुका म्हणे विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्व